वाचू मी पा कोण कोण पार्टनर आहे? राजेंद्र, संगीता आणि संध्या. थोडं शॉर्टकट लिहितो हा. राजेंद्र, संगीता आणि संध्या. काय रेशो यांचा? 2:1. आता 2:1 आपण फ्रॅक्शन मध्ये कसं लिहितो? संध्याची टोटल 2 2 4 आणि 5. 2/5 2/5 1/5. बरोबर आहे ना? आता याच्यानंतर आपल्याला हे शोधायचं असते का ज्या पार्टनरची डेथ झाली हे किती दिवसानंतर झाली. तर डेथ कोणाची झाली म्हणजे संगीताची, म्हणजे ज्या पार्टनरची डेथ झाली. बरोबर आहे ना? आता किती दिवसानं झाली हे आपण शोधू. तर पहिले पहा वर्ष कधी सांगतो. 31 मार्च 2022 22. आणि डेथ कधी झाली म्हणजे 30 जून. म्हणजे 31 मार्च पासून 30 जून पर्यंत ती पार्टनर बिझनेस मध्ये होती. मग आता किती दिवस होती हे मोजू. तर मार्च येऊ पाहिजे, कुठून घ्यायला पाहिजे? एप्रिल, मे, जून, जुलै येऊ पाहिजे. म्हणजे ते किती दिवस बिझनेस मध्ये होती? 3 मंथ. बरोबर आहे. आता डेथ कोणाची झाली? संगीताची. आणि किती दिवसांनी मिळली? 3 महिने. आता पहिल्या नंबरची ऍडजस्टमेंट म्हणजे रिव्हॅल्युएशन. प्लांटवर 10% डिप्रिसिएशन काढा म्हणते आणि स्टॉक किती लावा म्हणते? 26. एक प्लांटवर टिक मार्क करून घ्या, नंबर टाका आणि एक स्टॉकवर टाका. त्याला सेकंड नंबरची वेळ. आरडीडी इज नो लॉंगर नीडेड. म्हणजे याच्या पुढे आरडीडीची गरज राहणार असं पण खूप वेळा शिकलोय. तर पहिले पहा आरडीडी ओल्ड वाली किती आहे? 800. कोणती आहे ही? ओल्ड वाली. आता न्यू वाली काय म्हणजे आरडीडी इज नो लॉंगर नीडेड. म्हणजे याच्या नंतर आरडीडीची गरज राहणार. म्हणजे आरडीडी किती द्यायला? 0. मग आपल्या कामाची कोणती असते? न्यू. न्यू वाली मोठी असली डेबिट साइड, छोटी असली आपली न्यू वाली डेटरवर नंबर टाकून घ्या. टाकला. आता वाचा नंबर 3रा. गुडविल रेस करा म्हणजे किती रुपयाला? 25,000. मग आपण इथं एक वर्किंग नोट काढत असतो, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता कालचा जो क्वेश्चन आठवत असेल तुम्हाला, तर त्याच्यात काय सांगितलं होतं? गुडविल ऑफ दी फर्म 30,000 ओनली डेथ झालेल्या पार्टनरचं अकाउंट रेज करा. कालच्या क्वेश्चन मध्ये. आजच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणजे गुडविल ऑफ दी फर्म ₹25,000 आणि रेज इन दी ग्रुप्स ऑफ. म्हणजे आपलं गुडविल किती आहे? 25,000. किती आहे? काल कसं म्हणे याच्या पैकी डेथ झालेल्या पार्टनरचा शेअर रेस करा. कोणाचा शेअर रेस करा म्हणे? आज काय म्हणते बा? गुडविल रेस करा. मग डेथ झालेल्या पार्टनरचा शेअर काढायला लागते काय? नाही. पूर्ण गुडविल रेस करा. म्हणजे किती? आणि रेस करा म्हटलं तर न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइडला गुडविल घेऊन घ्या. किती रुपये? 25,000. रेस केलं म्हणजे गुडविल वाढलं. कोणाचं वाढलं? आणि थर्ड कोणाकोणाची होय? राजेंद्र, संगीता, तिघांना डिवाइड करायचं. आणि डिवाइडचा रेशो काय आहे? 2:1. म्हणजे पहिल्याला किती? दुसऱ्याला आणि तिसऱ्याला. आता हे गुडविल काय झालं? रेस झालं. मग हे गुडविल लिहा कुठं लागतं? त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइड. बरोबर आहे. चला तिसरी समजली. चौथी वाचा. 20 वर्ष 50%
50% ऑफ इन्व्हेस्टमेंट टेकन बाय संध्या ऍट बुक व्हॅल्यू. मग आता इन्व्हेस्टमेंटची वर्किंग नोट बनवायला लागत नाही. वर्किंग नोट किती बनवायला लागते? 2. एक कायची आणि एक प्रॉफिटची. पण इन्व्हेस्टमेंटचं ओरल समजणार नाही म्हणून इन्व्हेस्टमेंटचं लिहून दाखवतो. तर पहिले शोधा इन्व्हेस्टमेंट किती आहे. इकडेच लिहून दाखवा. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 24,000. आणि त्याचं म्हणणं काय आहे का 50% ऑफ इन्व्हेस्टमेंट टेकन बाय संध्या ऍट बुक व्हॅल्यू. म्हणजे इन्व्हेस्टमेंट पैकी 50% इन्व्हेस्टमेंट कोण घेतली? संध्यानं. म्हणजे किती? 12,000. कशी घेतली म्हणजे बुक व्हॅल्यू म्हणजे 12ची 12 मध्ये. बुक व्हॅल्यू म्हणजे ऍज इट इज. मग इन्व्हेस्टमेंट आहे किती? याच्यात ती संध्यानं किती घेतली म्हणजे किती? आणि जास्त भावाने घेतली, कमी भावाने घेतली का बुक व्हॅल्यूवर? म्हणजे 12ची वस्तू 12लाच घेतली. आता उरलेली इन्व्हेस्टमेंट किती? टोटल इन्व्हेस्टमेंट किती होती? त्याच्यातली 50% कोण घेतली? मग हे कोणाच्या अकाउंट मध्ये जाईल? संध्याच्या. उरलेली 50% किती आहे? 12,000. आणि पुढे म्हणते रिमेनिंग 50% सोल्ड ऑन 3,000 प्रॉफिट. मग रिमेनिंग म्हणजे उरलेली किती? 12,000. आणि हे आपण काय केली? सोल्ड केली. सोल्ड म्हणजे विकली. आणि कितीले विकली? 3,000 प्रॉफिटवर. म्हणजे कितीले विकली? 15,000 विकली आपण. किती विकली? 3,000चं काय झालं? प्रॉफिट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट वाढली. टोटल इन्व्हेस्टमेंट किती होती घेतलेली? 24. त्यातली 12,000ची कोण घेतली? संध्यानं. कशी घेतली? बुक व्हॅल्यूवर म्हणजे जेवढ्याची तेवढ्या. उरलेली अर्धी कोण घेतली? बोनसने. मग आपण काय केलं? उरलेली अर्धी विकून टाकली. आणि कशी विकली? 3,000 प्रॉफिटवर म्हणजे 12ची वस्तू 15 विकली ना. चला नंबर पुढचा वाचा. इन्व्हेस्टमेंटवर नंबर टाकून घ्या. त्याच्या पुढची ऍडजस्टमेंट करा. हा आता मी वाचतो. शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ संगीता म्हणजे संगीताचा प्रॉफिट मधला शेअर टिल डेट म्हणजे डेट पर्यंत is to be calculated on the basis of average profit of previous 2 years. मग आता बनवायला लागते आपल्याला वर्किंग नोट नंबर 2. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट, कॅल्क्युलेशन ऑफ शेअर्स इन प्रॉफिट. कोणाचा हिस्सा काढावा लागते? संगीताचा. मग आपण कसं करत होतो की डायरेक्ट लिहित होतो 1 year प्रॉफिट इज इक्वल टू जेवढं सांगितलं तेवढं. आता असं करायला लागते काय? आता कसं करायला लागते? कसं म्हणते? ऑन दी बेसिस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. म्हणजे पहिले आपल्याला काय करायला लागते? आणि ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा फॉर्म्युला सांगा. अपॉन नंबर ऑफ. चला किती प्रॉफिट सांगितले आपल्याला? 2. पहिलं किती? दुसरं 17 आणि 19 इज इक्वल टू 36 आणि डिवाइडेड बाय किती? 2. मग 36 भागिले 2 इज इक्वल टू 18,000. हे काय झालं? आता याच्यात टॉईस लावा म्हणे, 1.5 टाइम लावा म्हणे, का ऑन द बेसिस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट लावा. म्हणजे जेवढं ऍव्हरेज प्रॉफिट आलं तेवढं. तर आपलं ऍव्हरेज प्रॉफिट किती आलं? हे झालं आपलं 1 इयरचं प्रॉफिट. म्हणजे आपलं एका वर्षाचं प्रॉफिट किती आहे? आता काय करावं लागते? मी हात झटकले
सांगून राहिलो आपला आपला विचार करा. त्यामुळे काम पूर्ण केलं, सगळ्या प्रकारचे क्वेश्चन शिकवले. आणि हा जो व्हिडिओ बनवून राहिलो हे माझ्याकडून रिव्हिजन घेणं होत नाही, त्याच्यासाठी व्हिडिओ बनवून राहिलो. वाटलं तर पाहिजे, नाही तर पडलं. आपला सहकार्य एवढंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त सहकार्य माझ्याकडून होत नाही. 1 इयरचं प्रॉफिट किती आहे? आता काय करा, 3 महिन्याचं प्रॉफिट करा. मग इथं लिहू आपण 3 months प्रॉफिट. ओरलच निघते 18,000 किती दिवसाचं होईल? तर 3 महिन्याचं होईल 4,500 मल्टिप्लाइड बाय 3 डिवाइडेड बाय 12 इज इक्वल टू 4,500. पहिले किती दिवसाचं काढलं? मग काढायचं जेवढ्या दिवसानं डेथ झाली तेवढ्या दिवसाचं. मग डेथ किती दिवसानं झाली? 3 महिन्याचं. पण हे प्रॉफिट कोणाचं होतं? आता काय करायला? कोणाचा? संगीताच शेअर. आता आपलं प्रॉफिट किती आलं? संगीताचा शेअर किती होता? 2/5. बरोबर? 5 1 5 5 9 30. 900 मल्टिप्लाइड बाय 2 18. हे झाले पार्टनरचे गुडविल मधले शेअर. आणि ह्या झाला डेथ झालेल्या पार्टनरचा प्रॉफिट मधला शेअर. त्या दोन वर्किंग नोट बनवा. इन्व्हेस्टमेंटची बनवलेली तरी चालते, ते आपल्याला समजली पाहिजे म्हणून बनवून सांग. चला त्याच्यानंतरची ऍडजस्टमेंट संपल्या. आता पहिलं अकाउंट बोलतो. चला कॅश अकाउंट मध्ये पहिले काय लिहायचं सांगा बरं? 21. आता बॅलन्स लिहिल्यानंतर या अकाउंटचा एक रूल आहे, पैसे आले तर डेबिट गेले. चला सांगा पैसे आले गेले काय? आले गेले. कॅश अकाउंट संपलं. टोटल करू, बॅलन्स काढून घेऊ. पैसे आले गेले काय झालं? अरे पोलीस आले. अच्छा कसं काय? प्रॉफिट आलं किती? 3,000. उद्या आहे ना व्हिडिओ ते आहे व्हिडिओ बघितला. इन्व्हेस्टमेंट वीकली सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. सेल केली तर पैसा कोणत्या साईडला? काय नावाने? इन्व्हेस्टमेंट अकाउंट. चला किती रुपये विकली? 15,000. किती विकली? 3,000 विकली काय? नाही. 12,000ची इन्व्हेस्टमेंट 3,000 प्रॉफिट न विकली म्हणजे किती न विकली? 15,000. अजून शोधा पैसे आले काय गेले काय? मग कॅश अकाउंट संपलं. टोटल करून घेऊ 36. याच्यातून ही साइड मायनस उरले किती? याला नाव काय देऊ? आता सेकंड नंबरचा अकाउंट म्हणतो रिव्हॅल्युएशन. याच्यात बदले नसते, इन्क्रीज डिक्रीज. चला लायबिलिटी लेबा काय इन्क्रीज डिक्रीज आहे? आता असेटले चला प्लांट अँड किती होती? 45. काय म्हणे? डिप्रिसिएशन. मग डिप्रिसिएशन काढलं तर कुठं घेऊ? किती पर्सेंट? 10% नवीन 4,500. चला त्याच्यानंतर आहे स्टॉक. 22,000चा होता, 26,000 लावा. काय झाला? कुठं घेऊ? स्टॉक अकाउंट किती घेऊ? स्टॉक नंतर आहे इन्व्हेस्टमेंट.
आता मुंबई ओळख इन्व्हेस्टमेंट कितीची होती याच्यातली 50% कोण घेतली मग ते कोणाच्या अकाउंट मध्ये किती रुपयात घेतली मग सध्याच्या अकाउंट मध्ये किती जाईल आता उरली किती आणि हे काय केली सेल केली ते तिकडे घेतलाय कितीला सेल केली मग 12,000ची वस्तू 15,000 विकली इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली मग कुठे घेऊ बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट किती 3 त्याच्यानंतर आहे डेटर तर डेटरचा हे इथे केलाय ओल्ड आरडीडी किती आहे न्यू आरडीडी किती आहे मग न्यू वाली लहान आहे तो कुठे येईल क्रेडिट साइड बाय डेटर्स अकाउंट आणि व्हॅल्यू लिहिताना कोणती लिहायची डिफरन्स तो दोघांचा डिफरन्स किती येईल चला अजून पहा त्याच्यानंतर काय आहे काय मग आता प्रॉफिट अँड लॉस शोधून घेऊ ही झाली 4,500 4 3 7 7,800 7,800 याच्यामधून 4,500 मायनस करू 3,300 उरले याला नाव काय द्यायचं प्रॉफिट आणि हे प्रॉफिट सर्वांना कोण कोण आहे राजेंद्र संगीता किती आहे अरे वाह शाबास 1320 1320 660 याला म्हणते हुशार 1300 चुकले आहे का बरोबर आहे पप्पा 33 च्या मध्ये 160 बरोबर 1320 660 बरोबर आहे आता बघू पार्टनरचे कॅपिटल तर याच्यात किती पॉइंट असते 4 पहिले कॅपिटल अकाउंट मध्ये बॅलन्स कुठून आणायचं कोणत्या साईडला लिहायचं माहित झालाय पहिल्याचं किती आहे दुसऱ्याचं आणि तिसऱ्याचं आहे 20 पहिले काय लिहिलं आता एंट्र्या काय काय डिवाइड होत असते जनरल रिझर्व प्रॉफिट अँड लॉस याच्यात पहा जनरल रिझर्व ही नाही आहे प्रॉफिट अँड लॉस आहे मग डिवाइड करायला लागते काय पहिले लिहिलं मग एंट्र्या आता तिसरा पॉइंट डेबिटचं क्रेडिटचं डेबिट चला याच्यात शोधा कोणाचं नाव आहे काय मग कॅश अकाउंट संपलं आता या रिव्हॅल्युएशन इथं कोण आहे कुठे होता डेबिटचा कुठेही कोणाच्या अकाउंटला काय नावानं 1320 ना आता कोण आहे संगीता कुठे होती डेबिटची कुठेही काय नावानं घेऊ रिव्हॅल्युएशन 1320 आता कोण आहे कुठे होती डेबिटची कुठे कोणाच्या अकाउंट मध्ये काय नावानी तिचीच व्हॅल्यू घेऊन घ्यायची 660 चला पहिले लिहिलं मग एंट्र्या डेबिटच्या क्रेडिटच्या आता चौथ्या नंबरचा पॉइंट जर कोण असेट घेतली डेबिट साइड क्रेडिट साइड आपल्या याच्यात पहा इन्व्हेस्टमेंट कोण घेतली मग कोणाच्या अकाउंट मध्ये जाईल कोणाच्या अकाउंट मध्ये जाईल कोणत्या साइडला हा काय नावानं लिहू इन्व्हेस्टमेंट अकाउंट किती घेतली तिनं अजून कोण काही घेतलं काय बा 4 पॉइंट झाले पहिले बॅलन्स लिहिलं मग एंट्री डिवाइड झाल्या डेबिट क्रेडिट क्रेडिट डेबिट असेट घेतली तर
लायबिलिटी घेतली तर तेही झालं. आता पुढचा पॉइंट असा आहे मोड का हे जे आपण गुडविल काय केलं रेस कोणाचं गुडविल आहे फर्मचं. मग सगळ्या फर्मले डिवाइड करा. हे इथं केलं आहे 10 10 5 प्रत्येकाने डिवाइड केलाय ना. मग हे क्रेडिट साइडला घेऊ का डेबिट साइडला? क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट. पहिल्याला किती द्यायला बाय गुडविल अकाउंट, दुसऱ्याला किती द्यायला आणि बाय गुडविल अकाउंट तिसऱ्याला किती द्यायला. म्हणजे गुडविलच्या 2 एंट्र्या झाल्या. एक कुठे झाली बॅलन्स शीटच्या असेल आणि दुसरी कुठे झाली पार्टनरला डिवाइड करून दिली. आता अजून एक पॉइंट आहे डेथ झालेल्या पार्टनरचा प्रॉफिट मधला हिस्सा किती आला. डेथ झालेल्या पार्टनरचा हिस्सा किती आला. याच्या एंट्री किती होती 1. डेथ झालेल्या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइड त्याला नाव काय देत असते प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. किती रुपये हिस्सा होता ही झाली याची आणि याची दुसरी एंट्री कुठे होते बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. किती या 2 एंट्री लक्षात येईल गुडविलची आणि सस्पेन्स. आता एक एक अकाउंट क्लोज करू. बॅलन्स शीट तुम्हीच बनवता. अकाउंट मी सांगून देतो टोटल करून 40 आणि 10 50 आणि 1 51,320 51,320. याच्यातून ही सही मायनस आणि याची डेट झाली आहे काय. मग याला नाव काय द्यायचं टू बॅलन्स. आता याची 30 आणि 10 40 41 42 43,120 43,120. याच्यातून ही सही तेवढेच पैसे उरले 43,120 आणि याची डेथ झाली आहे. डेथ झालेल्या पार्टनरच्या बॅलन्सले काय नाव देत असते शिता. टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट किंवा अजून याला काय म्हणत असते बाबू नॉमिनीज लोन अकाउंट. बरोबर आहे ना. आता तिसऱ्याची टोटल 20 आणि 5 25 25,660 25,660. याच्यातून 12 मायनस 13,660 आणि याची डेथ झाली का. मग याला नाव काय देऊ. आता काय बनवायचे हे तुम्हाला बनवायचे. बॅलन्स शीट बरोबर आहे का मला सांगा.